The great happiness. Buddham saranam gacchami. Attanav katam papam. Attana sankilisati. Attana akatam papam. Attanava visujjati. Suddhi asuddhi paccatam. Nanyang anyang visudhaye. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या मनमाड येथील श्रावस्ती बुद्ध विहार बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाड आयोजित वर्षावास 2024 मनमाड चलो बुद्ध की ओर यांच्या वतीने धम्मपद या पवित्र ग्रंथावर प्रवचन मालिकेचे हे दुसरे वर्ष 21 जुलै 2024 आषाढ पौर्णिमेपासून 17 ऑक्टोबर 2024 अश्विन पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत आपल्या श्रावस्ती बुद्ध विहारात श्रावस्ती नगर येथे हा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले असे श्रद्धावान धम्म उपासक सुनील पगारे, त्याचबरोबर शिंदे साहेब, बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाड, विलास अहिरे, आयु आर पवार आणि सर्व बौद्ध धम्म फाउंडेशन कार्यक्रम समिती, या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय उपाली भंतेजी, अजून दीपंकर भंतेजी, आमचे श्रामणे रत्नानंद आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी दूरदूरवरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, मागच्याही वर्षी आम्ही कुठलं बुद्ध विहार होतं, सुगंध कुटी बुद्ध विहारामध्ये आलो होतो, आम्हाला निमंत्रित केलं होतं आणि तिथे आमची धम्मदेसना झाली होती।
या वर्षी आपला मनमाड मधील सर्व कमिटीचे मेंबर्स श्रद्धावान धम्म उपासक आमच्याकडे आले. त्यांनी आम्हाला विनंती केली की जास्तीत जास्त वेळ द्या, पण आम्ही जसे आता शरीर जसं दिसते तसं नाही आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम टाळावे लागतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. त्यामुळे बऱ्याच लोकांची नाराजी होते. परंतु भगवान बुद्ध म्हणाले, आरोग्य परमा लाभा. मनुष्याच्या जीवनामध्ये आरोग्य हा मनुष्याचा सर्वात मोठा लाभ आहे. पैशांचा, संपत्तीचा, मुलाबाळाचा, पदप्रतिष्ठेचा जो लाभ आहे तो क्षुल्लक लाभ आहे. परंतु आरोग्याचा लाभ जर कुणाला प्राप्त होत असेल, झाला असेल, तर त्याच्या एवढं मोठं सुख या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. आपल्या समोर धन दौलत सगळं काही लोळण घेत असेल, फार मोठा परिवार गण गोत असेल, पण आपलं आरोग्य जर बरोबर नसेल तर आपल्याला आनंदी राहता येईल काय? सुखी राहू काय? आपण प्रसन्न राहता येईल काय? सोन्याचं ताट ठेवलंय, सोन्याचे चमच ठेवलीत, पंचपक्वान त्याच्यात ठेवलंय, पण आपला जठर अग्नीत चालत नाही, आपल्याला काही पचतच नाही, काही सहनच होत नाही, तर ते पंचपक्वानाला काय करावं ठेवून? आणि म्हणून भगवंताने सांगितलंय आरोग्य चांगलं पाहिजे. आम्ही प्रमाणाच्या बाहेर धावपळ प्रवास करत असल्यामुळे खरं तर भगवंताचंच वचन आहे, कोणताच अतिरेक बरा नाही. अतिरेक समजतो ना तुम्हाला? बाबा तुम्ही लय हुशार, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. भगवंताने सांगितलं कोणतीही गोष्ट असो. आता समजा माझ्याकडे माईक आलाय आणि बोलणारा फार अभ्यासू आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, म्हणून त्याने बोलण्याचा अतिरेक केलेला बरा नसतो. तुम्हाला घोंगडीची कथा माहित असेल, आपण सांगतो. कारण कोणतीही गोष्ट अतिरेक जेव्हा होतो तेव्हा त्याचा दुष्परिणाम व्हायला सुरुवात होत असते, कोणत्याही गोष्टीचा. आणि म्हणून जास्त बोलणंही बरं नाही, जास्त प्रवास करणंही बरं नाही. आताच उपासकांनी दिलेली गाडी एक एक्सचेंज केली. 2-3 वर्षांमध्ये बघा तिचं 1.5 लाख किलोमीटर झालं होतं रनिंग, आणि ती गाडी खाली होती. मग ड्रायव्हिंग स्वतःच करायची, भंतीजी सोबत असतात, पण इकडे तिकडे रात्रंदिवस फिरत होतो. तुम्ही आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल जर पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल, संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक बोलवतात धम्मदेसनेसाठी. विशेषतः मग कुणाचं लग्न असेल, बर्थडे असेल, कोणताही कार्यक्रम असेल, लोक आवर्जून आम्हाला बोलवतात ते धम्मदेसनेसाठी. म्हणजे पूजा वंदनेसाठी बोलवत नाहीत लोक काही असे. विशेष म्हणजे काही लोकांना परित्राणाची आवड आहे तर परित्राणालाही भिक्खूंना बोलवतात. पण आम्ही गेलो की आम्हाला म्हणतात, भंतीजी परित्राण थोडासा कमी घेतला तरी चालेल, धम्मदेसना झाली पाहिजे. लग्न जरी असेल, विशेषतः कधी कुठे गेलो आम्ही लग्नाला, आता लग्नाला काही जात नाही सध्या आम्ही, कारण आपले लग्न काही वेळेवर लागत नाही, आणि तिथं जाऊन आपला पचका करून घेण्यात काही अर्थ नाही. बुद्धवाणीचा अपमान करून घेण्यात काही अर्थ नाही. 10-5 रुपयासाठी, 1000 रुपयासाठी, 500 रुपयासाठी. मला वाटतं इथे भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय बौद्धाचार्य लोकही बसलेले आहात तुम्ही. मी बोलता बोलता तुम्हालाही सूचना करतो, वेळेवर जर लावत नसतील तर तिथून निघून गेलं पाहिजे. एवढी अनमोल बुद्धवाणी आहे. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, आणि त्या बुद्धवाणीची आपण लग्नाच्या दिवशी, आपल्या खाजगी कार्यक्रमाच्या दिवशी अवहेलना करत असेल, त्याची अपमान करत असेल एका अर्थाने, इनडायरेक्टली, तर काय अर्थ तिथे थांबण्यामध्ये? भगवान बुद्धांनी भिक्खूंना, मी याच्यावर प्रवचन देणार आहे, मी रोजच बोलतोय हे बोलेल ते बोलेल म्हणून, पण होत नाही आहे. भगवान बुद्धांनी भिक्खूंना सुद्धा एका ठिकाणी प्रवचन देताना सांगितलं की 9 ठिकाणी तुम्ही गेले नाही पाहिजे, आणि 9 ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. याच्यावर मी विस्ताराने बोलेल. तर हे मी आता ठरवतो आहे की लग्न वेळेवर लागत असेल आणि त्यांचा फारच आग्रह असेल आणि आमच्याकडे वेळ असेल तर तिथे जाऊ, सन्मानपूर्वक त्रिसरण पंचशील देऊ, जयमंगल अट्टगाथा म्हणू, महामंगल सुत्त म्हणू आणि आशीर्वाद देऊ. पण ते लग्नात टिळे लावण्यातच बेजार असतील. याला कुंकू लावलंय का, तिला लावलंय का, कुंकू लावलंय की नाही, मोठीला अगोदर लावलंय की छोटीला अगोदर लावलंय, टोपी दिली का कोणाला, रुमाल दिलाय का कोणाला दिलाय की नाही, याच्यातच गर्क असतील सगळे. टिळेच लावण्यामध्ये आणि टोप्याच घालण्यामध्ये, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. तर तिथं भंतेजीन बौद्धाचार्यांनी कशाला थांबायला पाहिजे?
विहारात लोकांना बोलवायला पाहिजे, घरी जाऊन प्रबोधन केलं पाहिजे, धम्मदेशना दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगतो यासाठी की प्रवासाचा अतिरेक झाला आणि त्यामुळे कमरेचा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि आता शिंदे साहेब जसे म्हणाले 14 गोळ्या सकाळी 14 गोळ्या संध्याकाळी, आणि त्याच्यात अजून एखादं हार्बलच्या आणून दिल्यात, अजून कोणतं काय काय आणून दिल्यात. ते म्हणते हे लावा ते लावा. लोकांचं प्रेम तर एवढं आहे तुम्हाला काय सांगू. पूर्व पुण्यकर्म भयंकर आहे. त्यामुळे जिथे जाऊ, खेड्या पाड्यात, वाडीत, तांड्यावर, शेतावर, शहरात, कुठेही जाऊ, तिथं एवढ्या आया भेटतात, एवढ्या बहिणी, एवढे भाऊ, एवढे बाबा भेटतात. भगवान बुद्ध म्हणाले तुमचं हे जर बरोबर असेल आणि इथं जर तुमच्या बर्फ असेल तर या जगाला तुम्ही जिंकू शकता. पण तुमच्या इथे कडुलिंबाचा पाला ठेवला असेल, तुमच्या इथं जर कडुलिंबाचा पाला ठेवला असेल तुम्ही स्प्रे बनवून त्याचा लिक्विड मध्ये, आणि इथे जर तुम्ही आगट ठेवली असतील विस्तवाचे गोळे, तर तुम्ही घरचे माणसांना जिंकू शकत नाही. घरचे म्हणतात जमतात बाहेर, तुम्ही आता तिकडेच थांबायचं असतं म्हणतात काही दिवस. बापा तुम्हाला होत नसेल तसे, पण असे घराघरात वातावरण आहे म्हणून लोक खूप परेशान आहेत. बघा आता आम्ही प्रवचन करतो, युट्यूबला टाकतो, युट्यूबला जातात, सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल आता प्रत्येकाकडे आहेत. तर युट्यूबला एखादं प्रवचन जर ऐकलं तर ती लिंक आपोआप युट्यूब देते बघा तुम्हाला. आणि मग सगळ्या जाती धर्माचे लोक प्रवचन ऐकू लागले तर किती फोन रोजचे आपल्या तर लोकांचे फोन येतातच येतात, पण बौद्धेतर लोकांचेही फोन येतात आणि ते आभार मानतात, कृतज्ञता व्यक्त करतात की हे जीवनाचा अर्थ आम्हाला माहिती नव्हता, भगवान बुद्धांनी असंही शिकवलंय का. आम्हाला तर वाटत होतं बापा 14 एप्रिलला निळ्या टोप्या घालून निळे फेटे घालून तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणतात आणि तेवढंच नाचतात आणि बाकी गायब होतात. आम्हाला वाटलं एवढंच आहे की काय. मी त्यांना सांगतो बापा तसं नाही, पाची बोट सारखेच नसतात. खूप चांगले लोक आहेत, पण तुम्हाला दिसतात ते नको तेच लोक दिसतात, त्याला कोण काय करेल. लोक म्हणतात बापा हे आता आम्हाला समजू लागलं, नाही तर आम्ही भगवान बुद्धाबद्दल द्वेष बाळगत होतो, बाबासाहेबांबद्दल पण द्वेष बाळगत होतो, पण प्रवचनांच्या माध्यमातून हे सगळं काही समजत आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही. याच्यासाठी मी हे सांगितलं. पण मला आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या संख्येने बापा खचाखच गर्दी, आणि प्रवचनासाठी एवढी गर्दी मनमाड मध्ये होते आहे बापा. हे जंक्शन आहे मनमाड, तर खरंच एकदा स्वतःसाठी साधुकार द्या. आणि ज्यांच्या महत् प्रयासातून सुपीक मेंदूतून ही संकल्पना साकारण्यात येत आहे. आता सगळ्यांचेच काय नाव बिव काय मला माहित नाही, नाही तर बापा ते पोटाची गोळी काय कुठं भेटत नाही. मग आता शिंदे साहेबांनी पगारे साहेबांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट साधला आणि आपल्या टीमचे बरेच लोक आमच्याकडे आले होते, पण प्रत्येकाचं नाव माहिती नाही आहे. पण एकदा आपल्या सगळ्या टीमसाठी तिकडेही त्यांनी तो उपक्रम राबवला मागच्या वर्षावासामध्ये, याही विहारामध्ये हा वर्षावासातल्या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवताय आणि पुढे पुन्हा पुढल्या वर्षी दुसऱ्या विहारात असं करता करता संपूर्ण मनमाड बुद्धमय करून टाकण्याचा ज्यांनी सम्यक संकल्प केला आपल्या समितीच्या लोकांनी, एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत केलं. टाळ्या लय वाजवता येतात आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे असं काही नाही, कोणत्या ग्रंथात लिहिलं नाही. तर आपल्यात गैरसमज पसरवणारे ज्ञानी लोक लय आहेत. हे आपल्यात नाही म्हणते, ते आपल्यात नाही, जे नाही ते लय लवकर सांगते आणि काय आहे ते सांगायचं सोडूनच देते. असं लय ठिकाणी होते. तुमच्याकडे होते की नाही माहित नाही बापा, तुम्ही लय हुशार आहे, तुमच्यासारखं कोणी नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज हा जो काही उपदेश आहे मी जास्त बोलणार नाही आहे, सुरुवातीलाच सांगतोय, थोडं थोडंच प्रवचन देणार आहे. कारण उद्या रात्रीला मला मुंबईला पण जायचं आहे. उद्या खार रोडला धम्मदेशना आहे, संघदानाचा कार्यक्रम आहे आणि रोजच कार्यक्रम सुरू राहतात. 20 ऑक्टोबरला आमच्याकडे वर्षावास कठीण चिवरदानाचा आमचा समारोप आहे. महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीचा आपण निर्माण करीत आहोत. आपण तिकडे यावं, 20 ऑक्टोबरला कार्यक्रमासाठी निश्चितच यावं. आणि त्यामुळे ही जी गाथा आहे, आमच्याकडे जेव्हा टीम आली होती तेव्हा आम्ही सजेस्ट केलं. ऍक्च्युली आम्ही एका वर्षावासात नंदनवन कॉलनी येथील धम्मदीप बुद्ध विहारात राहत असताना महामंगल सुत्त, ज्यांना कुणाला महामंगल सुत्त भगवंताचा उपदेश समजून घ्यायचा आहे खऱ्या अर्थाने, त्याने एक एपिसोड आपल्या चॅनलवरती आहे बघा. एका गाथेवरती प्रवचन देण्याचा आमच्या अल्पबुद्धीतून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि 39 एपिसोड आपल्या चॅनलवरती आहेत, दी ग्रेट हॅपीनेस वरती.
आणि महामंगल सूत्र अत्यंत प्रेरणादायी भगवंताचा सुप्रसिद्ध तो उपदेश आहे, तो आपल्या चॅनलवरती आहे. आणि जेव्हा टीमने मला विचारलं तर तेव्हा त्यांना मी सांगितलं धम्मपद जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. आनंद कौशल्यान भंतेजी म्हणाले, ज्याला कुणाला जीवनामध्ये बुद्ध समजून घेण्याची इच्छा असेल, धम्म समजून घेण्याची इच्छा असेल, संघ समजून घेण्याची इच्छा असेल आणि त्या माध्यमातून मानवी जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर त्याने आपल्या सोबत सदैव जर कोणता ग्रंथ कोणती पुस्तिका बाळगायला पाहिजे असेल तर तो असेल धम्मपद हा ग्रंथ. तर हा धम्मपद ग्रंथ जगातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतरित केला गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी या धम्मपदाच्या गाथांचे संदर्भ दिलेले आहेत. आणि त्यामुळे मी आता मगाशी तुम्हाला आरोग्य परमालाभाचे म्हणालो, तुम्ही जर कधी बाबासाहेबांची हँडरायटिंग पाहिली असेल तर बाबासाहेबांनी एका ठिकाणी ते असं गाथा लिहिलेली बघा, आरोग्य परमालाभा संतुष्टी परमं धन ईसा संग परमन्याती निबाणं परमं सुख. ही भगवंताची वाणी आहे, ही पाली भाषा भगवंताची आहे. आता महाराष्ट्र शासनाने पाली भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, अभिजात भाषेचा. तर आपण एकदा साधुकार दिला पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून भिक्खू संघ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, आपल्या समाजातील विविध संघटना असतील, त्यांच्या माध्यमातून ही मागणी होती की पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा. कारण पाली भाषा ही प्राचीन भाषा आहे, भगवंताची ती मातृभाषा बोली भाषा होती. भगवंताचे एकूणच उपदेश जे आहेत 45 वर्षांमध्ये केलेले ते संपूर्ण पाली भाषेमध्ये आहेत बघा. आणि म्हणून या ग्रंथामध्ये आता पाली टू मराठी असं भाषांतर देखील आहे. आता मी मघासी जी गाथा म्हणालो ती आपल्या धम्मपदातील 77वी किती तुमचा एपिसोड 77वा आहे. आणि 77व्या एपिसोड मध्ये धम्मपदातील अत्तवगातील ही गाथा आम्हाला दिलेली आहे. या गाथेमध्ये खरं तर अनेक विषय आहेत. निर्वाणाचाही विषय भगवंताने दिलेला आहे. जरी एका उपासकाला, चुल्लकाल नावाच्या उपासकाला उद्देशून हा उपदेश दिला भगवंताने, पण त्याच्यामध्ये निर्वाणाच्या अवस्था, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत आणि निर्वाणाच्या पायऱ्या, विशुद्धी मग्गाच्या 7 पायऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी या गाथेच्या द्वारे दिलेला आहे. परंतु तुम्हाला मी सारांश रूपाने सुरुवातीची जी कथा आहे भगवंताने सांगितलेली, भगवंताच्या काळामध्ये घडलेली चुल्ल काल याला धरून, तर ती कथा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल. मी आता शिंदे साहेबांशी चर्चा करत होतो, अनेक लोकांशी जेव्हा मी चर्चा करतो, बघा आत्ता कुठे सोशल मीडियाचा आपली जी माणसं प्रॉपर वापर करत असतील, युट्यूबचा वापर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी किंवा धम्मदेशना ऐकविण्यासाठी करत असतील, व्हॉट्सअपचा वापर बुद्ध बाबासाहेबांचं वचन एकमेकांना पाठविण्यासाठी, लोकांमध्ये समाजामध्ये जागृती निर्माणसाठी करण्यासाठी करत असतील, फेसबुकचा वापर पॉझिटिव्हली सकारात्मक भाव ठेवून बुद्धाची वाणी, बाबासाहेबांचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी विचार करत असतील, तर ही मोठी उपलब्धी आहे. आणि आज घडीला आपण जर पाहत असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा खूप चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार होतो आहे. कारण आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, आपल्याकडे प्रिंट मीडिया नाही आहे जसा इतरांकडे आहे. तुम्ही त्या रिमोटचं बटन दाबलं तर कोणकोणते चॅनल लागतात, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु तुम्ही पहा आपले चॅनल फार कमी आहेत. आपल्या चॅनलच्या बाबतीत तुम्ही जर मला विचाराल, माहिती नाही, मी म्हणजे पुण्यवान समजतो स्वतःला, आपला काही जास्त अभ्यास नाही, आपण अल्पबुद्धी आहे, परंतु 2 वर्षांमध्ये आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे आता सध्या 97,000 प्लस सबस्क्रायबर आहेत बघा. आणि तुम्ही व्ह्यूज जर पाहाल तर 1 मिलियन व्ह्यूज झाले आहेत आजच्या दिवशी. 1 मिलियन व्ह्यूज म्हणजे 28 दिवसांमध्ये 10 लाख लोक प्रवचन ऐकतात बघा बुद्धाची वाणी. किती? 10 लाख लोक, आणि सर्व जाती धर्माचे लोक प्रवचन ऐकतात. आणि म्हणून असा वापर जो होतो आहे त्या माध्यमातून आम्हाला इथे बोलविल्या जात आहे. तर बघा चुल्लकाल उपासक हे विशेष मी आता येताना विचार करत होतो, हे मी पत्रक वाचलं, सरांनी मला पाठवलेलं. ही गाथा
हा उपदेश भगवंताचा श्रावस्तीमध्ये दिलेला आहे. कुठे? ह्या विहाराचं नाव काय? या नगराचं नाव काय? हा मोठा योगायोग आहे बघा. ज्यांनी नाव ठेवलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. नगराचं नाव, विहाराचं नाव आणि धम्मदेशना आपल्या भगवंताने जिथे कुठे दिली आहे त्याही नगराचं नाव श्रावस्ती होते. 7 कोटी लोकसंख्या होती श्रावस्ती नगरीची तेव्हा. किती? 7 कोटी पैकी 5 कोटी लोक बुद्धाला शरण आलेले होते. किती? 5 कोटी लोक बुद्धाला शरण आले होते. त्यातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णांतील लोक भगवान बुद्धाला शरण येत होते. कोणी भिक्खू बनत होतं, कोणी भिक्खुनी बनत होतं, कोणी उपासक बनत होतं, कोणी उपासिका बनत होतं, कोणी कधी कधी विहारात येत होतं, तर बहुतांश लोक रोज विहारात येत होते. राजे लोकही विहारात जात होते. गुडघ्यावरती बसून भगवंताला, भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करत होते. भगवंताला प्रदक्षिणा घालण्याची सुद्धा पद्धत होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बऱ्याच गोष्टी इतर ठिकाणी ज्या आपल्याला दिसतात, जसं झाडाची पूजा करण्याची एक गोष्ट आपल्याला तुम्हाला दिसत असेल, तर आपल्याकडे बोधी वृक्षाची पूजा करायला सांगितली आहे. पण आपल्या लोकांचा भाव आम्ही जरा ऑब्झर्व करतो तर नकारात्मकच जास्त आहे. याच्यात अंधश्रद्धा आहे म्हणते, हे बरोबर नाही म्हणते, हे मान्य नाही, ते मान्य नाही. कुठं जाऊन संशोधन केलंय, कुठं जाऊन अभ्यास केलाय काय माहिती. रोज वंदनेत म्हणते, इमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पिते नमस्सामी बोधी राजा नमतुते. कधी बोधी वृक्षाला वंदन केलेलं नसतं. ही गाथा बोधी वृक्षाला वंदन करण्यासाठीची आहे की नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत बघा. भगवंताला प्रदक्षिणा करायची. आपण तुम्ही बुद्धगयला महाविहाराला कधी गेलात, महाबोधी विहाराला, तर तिथे पण प्रदक्षिणा करत असतात. तर प्रदक्षिणा करणं ही बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्रावस्तीमध्ये भगवान राहत असताना भगवंताने तिथे जवळपास अनेक वर्षावास केलेले आहेत. तेव्हा राजे लोक रोज यायचे. राजा प्रसेनजीत रोज भगवंताकडे यायचा बघा. अनेक राजे लोक होते, सावकार लोक होते, श्रेष्ठी आणि महाश्रेष्ठी. ज्यांच्याकडे 40,000 करोड रुपयाची संपत्ती असायची ते श्रेष्ठी होते. ज्यांच्याकडे 80,000 कोटीची संपत्ती असायची ते महाश्रेष्ठी होते. अनाथ पिंडक प्रचंड श्रीमंत. विशाखा मिगार माता त्या काळामध्ये नवरत्नांचा हार, जो 9 कोटी रुपयाचा हार होता, तो या जम्बूद्वीपातील 3 स्त्रियांकडे होता. त्यापैकी विशाखा मिगार माता एक होती. रोज सकाळ सायंकाळ विहारामध्ये जाऊन भगवंताला, भिक्खू संघाला वंदना करायची. रोज खाली हाताने कधी जायची नाही. भगवंताकडून उपोषत शील ग्रहण करायची. उपोषत शील जे उपदेश केला भगवंतानं, तो विशाखाला सर्वप्रथम केला. म्हणून भगवंताचा जो उपदेश हा आहे तो श्रावस्तीमध्ये दिलेला उपदेश आहे. आणि त्यामुळे मला आनंद होतोय की श्रावस्ती बुद्धविहार पण आहे, श्रावस्ती नगर पण आहे, आणि जो उपदेश आहे तो भगवंताने श्रावस्तीमध्ये दिलेला आहे. छोटासा उपदेश आहे पण त्याला विस्तार केला भगवंताने. विषय त्याचा छोटासाच आहे. विषय चोरा आले आणि आंघोळ करताना त्या चुल्लकाला पाहिलं आणि त्याला चोर समजून मारत होत. म्हणजे विषय एवढाच आहे. तर भगवंताने त्याचं विश्लेषण अत्यंत सुंदर प्रकारे केलं. कारण भगवान भगवानच असतात आपले. बुद्ध कोण आहेत असं असा जर प्रश्न कोणी विचारला तुम्हाला, तर रोज वंदनेत आपण म्हणतो, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे भगवंतामध्ये असलेले विशेष 9 गुण होते. आपण त्याच्यावरती पुस्तक काढलाय. आपल्या चॅनलवरती 9 एपिसोड आहेत त्याचे. मुद्दामहून सांगतोय मी, काही असं हे नाही आहे, याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे. बुद्ध धम्म समजावा म्हणून. तर प्रत्येक सुगतो म्हणजे काय, लोकविदू म्हणजे काय, पुरीस दम्म सारथी म्हणजे काय, सत्ता देव मनुष्यानंग म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर ते एपिसोड पहा किंवा आपलं पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये बुद्ध बुद्धच असतात. बुद्धा समान कोणी नसते. म्हणजे आपण म्हणतो म्हणूनचा विषय नाहीये तो. नाही तर अहंकार लय आहे बापला आपल्याला. बघ सांगायला म्हणते बौद्ध धम्मासारखा, बौद्ध धम्म नाही म्हणते, आम्ही बौद्ध आहोत म्हणते, बाबासाहेबासारखं कोणी नाही म्हणते, भगवान बुद्धासारखं कोणी नाही, आणि जिंदगीत विहारात जात नाही. तुम्ही नाही बापा, तुम्हाला नाही म्हणत, पण असे लय लोक आहेत की नाही खरं सांगा तुम्ही. म्हणायला म्हणेल, भांडणात म्हणेल बाबासाहेबाचा कोण अपमान करते म्हणते, आणि हेच अपमान करते बिलकुल 22 प्रज्ञेच्या विरुद्ध वागून. त्याचं काय मग?
दुसऱ्याकडे बोट करायला, दुसऱ्याला नाव ठेवायला, दुसऱ्याच्या त्रुट्या काढणं हे फार सोपं आहे म्हणाले भगवान बुद्ध. दुसऱ्याच्या त्रुट्या काढणे, दुसऱ्यांच्या चुका काढणे, दुसऱ्याला नाव ठेवणे, दुसऱ्याला गालबोट लावणे हे फार सोपं आहे. भगवान बुद्ध म्हणाले आपण आपल्यालाही तपासलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो आपल्याला एवढी वर्षे झाले बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन, बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती, ज्यांना पायरीवरती बसण्याचा चढण्याचा अधिकार नव्हता, हात जोडण्याचा ज्यांना अधिकार नव्हता, ग्रंथ वाचण्याचा ज्यांना अधिकार नव्हता, ग्रंथ ऐकण्याचा ज्यांना अधिकार नव्हता, धर्म श्रवण करण्याचा, धर्म सांगण्याचा ज्यांना अधिकार नव्हता, बाबासाहेबांनी सहज 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमीच्या शुभ दिनी आपल्याला बुद्ध देऊन किती अनंत उपकार केले बघा. कशाचे हे भरझरीचे कपडे, कशाच्या खुर्च्या, कशाचा माईक, कशाचे दागिने, कशातलं कानातलं, नाकातलं, बोटातलं, हातातलं, पायातलं बंगला. आता पाहिला बापा, हे गेले नाशिकला राहायला तर पाहण्यासारखे बंगले तुमच्या मनमाडच्या लोकांचे. लय मालामाल, रेल्वेवाले लोक तुम्ही, सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक तुम्ही, त्याच्यामुळे श्रीमंतता आहेच बिलकुल. तुम्ही धार्मिक आहे, तुम्ही त्याच्यात काही विषय नाही. परंतु भगवान बुद्धाचा जो धम्म आहे बाबासाहेबांनी दिलेला, तो आचरणात असला पाहिजे. धम्म हा आचरणात असला पाहिजे. न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवानं धम्मं कायेन पස්සती म्हणाले भगवान बुद्ध. धम्माचं आचरण करावं लागतं. बाबासाहेब सुद्धा आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले 15 ऑक्टोबर 1956 की तुमच्याकडे बोट करून अशी इतरांनी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. आणि बाटवला म्हणजे काय, पुतळ्याची विटंबना वगैरे करणं म्हणजेच बाटवला, काही विषय नाहीये. जे लोक पंचशील पालन करत नसतील, बौद्ध असून देखील जे लोक 8 दिवसातून 1 दिवसाला उपोषित पालन करत नसतील, जे लोक बाबासाहेबांनी सांगून देखील किमान रविवारी सहपरिवार विहारात जात नसतील, जे लोक भिक्खू संघाचा सन्मान करत नसतील, जे लोक स्वतः बौद्ध धम्माचा अभ्यास करत नसतील, जे लोक स्वतः बुद्धाला, धम्माला, संघाला समजून घेत नसतील, जे लोक 22 प्रतिज्ञांचं स्वतः आचरण करत नसतील, तर मला सांगा त्या बौद्ध म्हणण्याला आणि बौद्ध लिहिण्याला काय अर्थ आहे. आणि लोक जर मग आपल्याला नाव ठेवत असतील यामुळे, त्यांचं चुकते असं म्हणताय का तुम्ही. चोराला चोर नाही म्हणणार तर चोराला म्हणतील का तुम्ही लय दानशूर आहे बापा, म्हणतील का कोणीतरी. जगाच्या तोंडावर बोट ठेवता येत नाही, हे म्हणजे निसर्गतः सत्य आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, चुल्ल काल भगवान आपले श्रावस्थित राहत होते. लक्षात घ्या, ही पार्श्वभूमी बोलावं लागते. हे सगळं काही म्हणजे इतरांच्यासाठी किंवा नेहमी ऐकणाऱ्यांसाठी रिपीट जरी होत असेल तरी समोरचा वर्ग जो असतो कधी कधी त्यापैकी बरेच लोक पहिल्यांदाच ऐकत असतात, म्हणून पार्श्वभूमी तयार करावी लागते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तर आपले भगवान श्रावस्तीमध्ये जेतवन विहारात राहत होते, तर रात्रीलाही प्रवचन चालायचे. रात्रभरही भगवान उपदेश करायचे बऱ्याचदा, आणि लोकही श्रद्धापूर्वक ऐकायचे. आणि भगवान सुद्धा तपासूनच उपदेश करायचे. नाही तर ती म्हण जशी मराठीत आहे, काखेतलं काढलंय बाजारात मांडलंय. तुमच्या समजते, तुम्हाला माहिती आहे की नाही म्हण, ही खरंच म्हण आहे. म्हणजे मी जर लय हुशार आहे, स्वतःला जर लय हुशार समजत असेल, लय ग्रंथ वाचतो मी, लय ज्ञानी आहे, लय अभ्यास केला, लय शिबिर केले ध्यान साधनेचे, आणि खूपच पुस्तकं वाचलेत आणि पुस्तकं लिहिलीत, आणि म्हणून लोकांना काहीच कळत नाही, मी बोलतच राहतो, मी शिकवतच राहतो, तर माझ्या एवढा अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही आहे. समोरच्यांची मानसिकताही चेक करता आली पाहिजे. भगवंताला डॉक्टर उगीच म्हणत नाहीत, भगवान बुद्धाला सुपर सायंटिस्ट उगीच म्हणत नाहीत. डॉक्टरांचा एक गुणधर्म असतो, कोणता? आपण पेशंट बनून, आजारी व्यक्ती बनून जेव्हा डॉक्टरांकडे जातो ना, तेव्हा डॉक्टर असं म्हणत नाही या बसा, देतात का इंजेक्शन आणि ह्या गोळ्या आणि घ्या आणि खा, असं करतात का? अगोदर चेक करतात, तपासतात. बघा तुम्ही, बुद्ध पण असे कसे होते आणि भिक्खू पण असे कसे असायला पाहिजे, किंवा जे कोणी धम्म शिकवतात, कोणी असो, तुमच्यात बसलेला असो की या चॅनल मधून ऐकणारे असो, धम्म शिकवत असताना समोरच्या लोकांची मानसिकता, त्यांचा स्वभावाची पार्श्वभूमी, त्यांचे चेहरे वाचता आले पाहिजे. नाही तर आपण सांगतोय आणि समोरचे चाललेत सोयगावला.
सोनेगावला जर चालले असतील तर आपलं ज्ञान आपली विद्वत्ता कोणत्या कामाची आहे का कामाची? आणि असं होते बऱ्याचदा. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे यासाठी म्हणून सांगतो, त्या घोंगडीवाल्यासारखी गोष्ट होती. सांगणारा सांगते, सांगणारा सांगते, ते समोरचे एक 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 उठून जातात, एकटच उरते. आणि सांगणाऱ्याला त्या वाटते बापा माझं व्याख्यान माझं प्रवचन खूपच आवडू लागलं, पण एवढे लोक उठून गेले, या एकट्यालाच कसं आवडू लागलं? मी थकायला आलो, हे समोरचं कसं थकत नाही? म्हणून त्यानं बराच वेळ झाला होता, 12 वाजत आले होते, थांबलं. त्याला वाटलं बा एकदा विचारावं, एवढी गोडी कशी काय लागली तुला? त्यानं थांबवलं, त्यानं विचारलं समोरच्याला, बा सगळे लोक उठून गेले, तूच कसा काय एकटा बसला, एवढं काय समजू लागलं तुला? ते म्हणे महाराज माफ करा म्हणे, गैरसमज करून घेऊ नका, तुम्ही समजता तसं काही नाही. ते म्हणे काय झालं? मी बसलोय तो यासाठी की ज्या घोंगडीवर बसून तुम्ही प्रवचन देऊ लागले, ती घोंगडी तेवढी माझी मला मिळाली तर मी माझा मोकळा. तर सांगणाऱ्याला समजलं पाहिजे कोणी घोंगडीसाठी बसलं की खरंच बसलं, नाही तर बस सुरू आहे, एक गाथा झाली, दुसरी झाली, हे वाचून झाले, 10 पानं वाचले, 12 पानं वाचले. बापा तुम्हाला वाचता येते सांगता येते म्हणून तुम्ही किती सांगाल, पण समोरच्या टकोरीत चालले की नाही? पेरणी बरोबर होऊ लागले की नाही? काय पाखरं उचलून घेऊन चालले ज्वारीला बाजरीला? हे डोळे उघडून पाहावं जरा, खरं की खोटं? भंतेजी असो की कोणी असो, आपण म्हणजे सगळ्यांनाच सांगतो, भगवंताची वाणी आहे, ती वाणी समोरच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्यामुळं रात्रभर प्रवचन चाललं, आणि सकाळी सकाळी लोक काही घरी गेले आणि काही लोक नदीवर गेले. हे चुल्ल काल जे आहे ना, उपासक अत्यंत श्रद्धावान, शीलवान, गुणवान, रात्रभर श्रद्धापूर्वक प्रवचन ऐकलं. सकाळी सकाळी 5 वाजले असतील, चोर सकाळीच निघतात चोरी करून, 2, 3, 4, 5च्या दरम्यान, कारण साखर झोप येत राहतात बरेच लोक. तुम्ही राहता की नाही माहित नाही, पण भगवंताने सांगितलं रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं, तर आरोग्य चांगलं राहते, बिलकुल पचन शक्ती वगैरे आपली व्यवस्थित चालते. पण आता मोबाईल आलाय, टीव्ही आली, तर सगळा बिघडेव झालाय. बिघडायचा कार्यक्रम आहे. व्हॉट्सअप वरचे मेसेज याचे त्याला, त्याचे याला, गुड नाईट गुड मॉर्निंग म्हणण्यात जिंदगी चालली वायाला. पुस्तक वाचणं होत नाहीत, विहारात जाणं होत नाही, पण मोबाईलवर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर लय शहाणपण शिकवतात लोक. बरं, खरा खोट्याची शहानिशाय करत नाहीत बरेच लोक. एखादी गोष्ट कोणाच्या बद्दल कोणी बोललंय, काय लिहिलंय, लिहिता येते म्हणून लिहिणारानं, आणि फॉरवर्ड केलंय, आपल्याकडे डाटा आहे म्हणून फॉरवर्ड केलंय, त्याची शहानिशा तर करा. काय खरं असेल का याच्यात, खोटं असेल का, तर हे काही कळत नाही. म्हणून लोकांची झोप बघा, आता लोक दिवसाला झोपतात आणि रात्रीला जागतात. तर मला सांगा आजार का नाही होणार? सकाळी उठून नाश्ता करायचं तर रात्री 12-1ला जेवण केलं, काय नाश्ता करेल सकाळी? रात्रीच गेलं नाही खाली, सकाळी काय खाईल? तर याच्यामुळे पण आजार वाढले तुमच्या माहिती. म्हणजे तुम्हाला वाटत असेल बाबा हे असं बोलत नाही. भगवंताने ते पण सांगितलं, मात्रा भोजन आहार आणि विहार आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा पण उपदेश भगवंताने केलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून सगळेच लोक सकाळी लवकर उठत नाहीत आणि सगळेच लोक रात्री लवकर झोपत नाहीत. पण जे लोक रात्री लवकर झोपतील आणि सकाळी लवकर उठतील, वेळेवर नाश्ता आणि वेळेवर भोजन करतील, बिलकुल त्यांची तब्येत चांगली राहील. म्हणून अगोदरचे लोक मेहनत करायचे, अंग मेहनत, किती जरी खाल्लं काही जरी खाल्लं तर अंग मेहनत करायचे, म्हणून 100 वर्ष 125 वर्ष 150 वर्षे जगायचे. आता सगळं काही भेटू नये, 60 झाले की संपला म्हणते विषय, आता बटन दबते म्हणते आपलं, आता बोलून घ्या म्हणते सगळ्यांना. आणि खरंच बटन दबू लागले लवकर लवकर. बघा, जवानपणात मृत्यूचा दर वाढलेला आहे बघा. आणि त्यामुळे ते चुल्ल काल सकाळी गेला नदीवर, अत्यंत श्रद्धावान, आंघोळ पांघोळ करता करता लोक आले बा, ज्यांच्या घरी चोरी झाली होती ते आले आणि त्यांना ते चोरीचा माल तिथे, ते काही असेल आता गोणी बिनी कापड कवर बिवर काहीतरी त्या चोरांनी ते टाकून दिले ना, जे मौल्यवान माल आहे ते घेऊन गेले चोर. नेमकं त्या नदीच्या किनाऱ्यावर त्या चोरांनी त्या खुणा ठेवून दिल्या होत्या.
आणि हे नेमकं आंघोळ करायला तिथंच गेलं. कधी कधी ध्यानात आणि मनात नसते आणि फजिती होते बघा. तुमची होत असेल कधी कधी, कोणत्याही बाबतीत होते. ध्याना मनातही नसते, आपण त्या वाटेला गेलेलो नसतो, काहीच नाही. आता त्या दिवशी बघा ते भीमा कोरेगावचं मॅटर झालं बघा, बऱ्याच जणांवर केसेस दाखल केल्या ना मागे. झालं होतं, आम्ही गेलो बाबा, आमची गाडी फोडली, सगळी निळ्या कलरची गाडी होती, भगवंताची मूर्ती होती, आणि आम्ही कॅलेंडर छापले होते नवीनच. लय लोक आग्रह करत होते, भंती कॅलेंडर छापा, आम्हाला उपोषत कळत नाही कोणत्या दिवशी उपोषत असते काय असते. तर आम्ही छापलं होतं कॅलेंडर नेमकं त्याच वर्षी. तर कॅलेंडर घेऊन गेलो होतो आम्ही, उपासकाई सोबत होते, आणि भगवंताची मूर्ती होती, गाडीचा निळा कलर मारून दिला उपासकाने, गाडी दिली, ते कलर आहे निळा वाला. त्याला वाटलं आता ही गाडी उपासकाने दिली, तर त्यांना वाटलं बा भंती जे आहे आपली भंती. तर गेलो बा आम्ही, गावली गाडी तिथं, गाडी लावली तर गाडी एवढी चुरा केली तुम्हाला काय सांगू. ती उलटी केली गाडी, अशी पूर्ण चुरा केली गाडी. तेव्हा फार म्हणजे वाईटही वाटलं होतं की एवढा द्वेष लोकांच्या मनात आजही आहे. ही फार वाईट गोष्ट आहे आपल्या देशाच्यासाठी, ही गोष्ट फार वाईट आहे. बघा, भगवंताचा, संतांचा, महापुरुषांचा उपदेश आहे, सर्व माणसं समान आहेत. मग जर सर्व माणसं समान आहेत तर श्रीमंत होण्याचा अधिकार काय मोजक्याच लोकांना असायला पाहिजे काय? सगळ्यांनाच असायला पाहिजे ना. सगळे लोक श्रीमंत झालेच पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं संपत्ती कमवता आली पाहिजे, ती खर्च करता आली पाहिजे. मी नेहमी सांगतो बघा, भगवंताने असं नाही सांगितलं गरिबीतच राहा आणि गरिबीतच मरा, बिलकुल नाही सांगितलं. गरिबी अमान्य होती भगवान बुद्धाला सुद्धा. भगवान म्हणाले दीर्घोद्योगी असायला पाहिजे, फक्त कोणाला लुटून लुबाडून कमवू नका, मेहनत करा, संघर्ष करा, जिद्द ठेवा, दीर्घोद्योगी राहा, फक्त कोणाच्या माना मोडू नका, कोणाला ठकवू नका, कोणाला फसवू नका. सम्यक आजीविकेतून तुम्हाला जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, परंतु कमवल्यानंतर त्याचा विनियोगही व्यवस्थितपणे करा. 4 संपत्तीचे भाग करायला सांगितले भगवंताने, मी त्याच्याबद्दल बोललो आहे. तर मग हा चुल्लकाल सापडला तिथे, आणि त्या लोकांना वाटलं बा यानंच चोरी केली, म्हणून एवढं मारलं त्यांना, प्रचंड मारलं, रक्तबंबाळ केलं, आणि त्या चुल्लकालाने काही प्रतिकार केला नाही, काही नाही. आणि ते गेले निघून विहारात. पुन्हा भगवंताला वंदन केलं. भगवंतानं विचारलं काय झालं तुम्हाला? आता सकाळपर्यंत चांगले होते तुम्ही. आता भगवंत सर्वज्ञच होते, पण भगवान समोरच्याकडून कबूल करून घ्यायचे मुद्दामहून. कारण जेव्हा आपण बोलत असतो ना, हे तुम्ही जे आता म्हणता ना, ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते अपराधं. अपराधं म्हणजे अपराध, गुन्हा म्हटलेला आहे त्याला. आणि भगवंत म्हणाले रोज श्रामनेराने आपल्या गुरुकडे, उपासकाने भंतेजीकडे रोज क्षमा याचना केली पाहिजे. कारण क्षमा जर करत राहिलो आपण तर आपल्यामध्ये विनम्रता निर्माण होते, लवचिकता निर्माण होते, माहिती आहे तुम्हाला. आणि क्षमा मागणाऱ्यांपैकी आपण नसेल असे ताठ काही काही लोक राहतात बापा आपले, तुम्ही नाही तसे, पण लय ताठ. विहारात जातात तरी ताठ, ध्यानाचे लय शिबिर केले तरी ताठ, श्रामनेर केले शिबिर तरी ताठ, आणि भंतेजी झाले तरी ताठ, लय पुस्तक लिहिले तरी ताठ, पुस्तक वाचता येतात, भाषण देता येते, प्रवचन देता येते तरी ताठ. कसे ताठ माहित आहे? तुम्ही प्रवचन ऐकता, नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झाडासारखे ताठ. आणि भगवंतानं सांगितलं नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झाडासारखे ताठ असू नये. तर नदीच्या मधोमध जिथे रेतीमुळे, मातीमुळे टेकडं निर्माण झालाय, त्याच्यावर जे गवत येते, उगवते, ते गवत जसं असं हवेनं डोलते किंवा पूर आल्यावर असं वागते, झुकते, लवते, आणि पूर ओसरल्यावर पुन्हा आनंदाने हलते, डोलते की नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याचा स्वभाव त्या किनाऱ्यावर असलेल्या झाडांसारखा नसावा, तर नदीच्या मधोमध टेकड्यावर उगवलेल्या गवतासारखा असावा. मग संसारिक लोक असो की संन्यासी लोक असो, गृहत्यागी लोक असो की अजून कोणी लोक असो, स्वभाव आपला गवतासारखा असावा, ताठ असलेल्या झाडासारखा नसावा. काय होते तसं असल्यावर? काय होते म्हणाल
तुम्ही जर शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेले असाल, नदी ओढा नाला तुमच्या गावाला लागून असेल, तुम्ही जर कधी पाहिला असेल बालपणात तारुण्यात, आम्ही गावात जन्मलो, शेतकऱ्याच्या घरी जन्मलो, म्हणून हे शेतीतले जंगलातले उदाहरण सहज येतात. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचाल तर सर्वाधिक उदाहरणं जर कुठले दिले असतील तर ते या सृष्टीमधले जंगलातले गवतांचे झाडांचे नदीचे ओढ्याचे असे उदाहरण दिले. तर भगवान म्हणाले की त्या किनाऱ्यावर असलेले जे झाडं असतात, नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा गवत वागते आणि झाडं ताठच राहतात. पूर क्या करेगा म्हणतात मेरा. तर ती मुळाची माती वाहून नेते अगोदर. पूर काही एकदाच वाहून नेत नाही. पहिला पूर आला की थोडीशी माती घेऊन जाते बुडाची, झाडं ताठच. दुसरा पूर आला की अजून थोडीशी माती घेऊन जाते, झाडं ताठच. नदी क्या करेगी, पूर क्या करेगा असं म्हणते. आणि एकदा येते महापूर. महापूर आला की ते झाड होत्याचं नव्हतं कुठच्या कुठं वाहून जाते ते बघा. जीवनामध्ये सुद्धा ताठरता जर ठेवली तर ती बायको असो की नवरा असो, मुलगा असो की मुलगी असो, की अजून कोणी असो, धम्माचं काम करणारे जरी असतील, समाजाचं काम करणारे जरी असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे जरी असतील, कोणीही जरी असतील, ताठर स्वभावाचे जर असतील, कडक स्वभावाचे जर असतील, अहंकारी मीपणा ठेवणारे जर असतील, कोणताही ज्ञानाचा असो की श्रीमंतीचा असो, कोणताही अहंकार ठेवणारे जर असतील, तर एक दिवस येतो त्यांना मोडावं लागते. असं मग लोक कुत्र्याला किंमत देतात पण माणसाला किंमत देत नाहीत कधी कधी. असं होते जीवनात बघा. तुम्हाला सांगतो, जे अवगुणी असतात, दुर्गुणी असतात लोक, मग ते कोणी असो, कोणी त्यांना विचारत नाही. आणि जे गुणी लोक असतात, जे विश्वासू असतात, प्रामाणिक असतात, विनम्र असतात, लीन असतात, श्रद्धावान असतात, समजूतदारपणा ज्यांच्यात असतो, आपुलकीचा भाव ज्यांच्यामध्ये असतो, झुकणारे वाकणारे जे असतात, ते गृहस्थ असो का धर्मगुरू असो, त्यांची किंमत होत असते बघा. तुम्हाला सांग. आणि त्यामुळे या बिचाऱ्याला तसं झाल्यामुळे भगवंताकडे गेला आणि भगवान बुद्धाने ओळखलंच होतं पण त्याला विचारलं आणि त्याने सांगितलं, भगवान असं असं झालं. पण नेमका हा जेव्हा आंघोळ करत होता आणि याला मारझोड करत होते तेव्हा काही दासीपुत्री तिथं आंघोळीसाठी आल्या होत्या आणि त्यांना माहित होतं की तो जो चुल्ल आहे तर तो प्रवचनामध्ये होता चुल्ल काल. तर मारणाऱ्यांना त्यांनी सांगितलं दासीपुत्रींनी की हा जो उपासक आहे याने चोरी केलेली नाही आहे. आम्ही सुद्धा जेतवनामध्ये होतो भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी रात्रभर, हा सुद्धा तिथे होता, तर याने चोरी केली नाही आहे, विनाकारण त्याला मारू नका. मग तो त्यांच्या तावडीतून सुटला आणि भगवंताकडे गेला. आणि भगवंत म्हणाले की बघा, तुझं पुण्यकर्म तर होतच, पण कर्म जे आहे चांगलं असो की वाईट असो, स्वतःचं कर्म बघा, स्वतः न केलेले पाप स्वतःला शुद्ध ठेवते. म्हणजे स्वतः केलेले पाप स्वतःला मलिन करते. जसं मनोपुबंगमा धम्मा गाथेशी संबंधित आहे बघा. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुट्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कंग वहतो पदंग म्हणाले भगवान बुद्ध. याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की जे लोक मळलेल्या मनाने बोलतील किंवा मळलेल्या मनाने वागतील, आचरण करतील, तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या पाठीमागे बैलगाडीच्या चाकासारखंच धावते. त्याच्या उलटच्या गाथेमध्ये भगवंताने सांगितलं, जे लोक निर्मळ शुद्ध चित्ताने मनाने बोलतील अथवा तसं कर्म करतील निर्मळ मनाने, तेव्हा सुख सावली सारखं त्या लोकांच्या सोबत कायमच जाते. आणि त्यामुळे ही गाथा सुद्धा त्याच संबंधीची आहे. म्हणून भगवंत म्हणाले, स्वतः केलेले पाप स्वतःला मलिन करते, तर स्वतः न केलेले पाप स्वतःला शुद्ध ठेवते. कारण कर्माचे आपण भागीदार असतो. भगवान बुद्ध म्हणाले, कर्मच माता पिता आहे, कर्मच बंधू आहे आणि कर्मच वारस आहे. तुम्ही धम्मपदामध्येच वाचलं असेल, ऐकलं असेल, तर भगवान म्हणतात कर्मच माता पिता आहे, कर्मच योनी आहे, कर्मच बंधू भगिनी आहे, कर्मच वारसा आहे. कारण जे कोणी कर्म करेल त्याला त्याचा परिणाम, त्याचं फळ निश्चितपणे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा भोगावं लागते. कोणत्या कर्माचं फळ कधी भोगायला लागेल याची ज्ञान आपल्याला जरी नसेल तरी सुद्धा कर्म असं आहे म्हणाले भगवान बुद्ध की
अगदी त्याला तेच पीक तेच धान्य मिळते बघा. असं कधी होत नाही की ज्वारी पेरली आणि त्याला बाजरी आली. होईल का असं? बिलकुल नाही. म्हणून कधी कधी आपल्याला असं वाटते की लोक वाईट कर्म करतात तरी सुखी कसे, असं होते कधी कधी बघा. किंवा कोणी कोणी फार चांगले कर्म करतात तरी दुःखी कसे, किंवा त्यांच्या वाट्याला असं काय काय कसं काय दुःख येते. तर भगवंताने कर्मावरती अनेक ठिकाणी प्रतिते समुत्पादावरती उपदेश केलेले आहेत. निश्चितपणे मी कर्माच्या वरती बोललेलो आहे, तो विषय वेगळा आहे. पण भगवंताने सांगितलं की ही शुद्धी अशुद्धी आपल्यावर अवलंबून आहे. आज आपल्या देशात आपण पाहतो, कोणी आंघोळ केल्याने शुद्धता होते असं समजतात, कोणी कशाची पूजा केल्याने शुद्धता होती असं समजतात. भगवंत कर्मवादी होते, भगवंत वास्तववादी होते. भगवान बुद्धांनी त्या काळातही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कर्म सिद्धांत शिकवलेला आहे. म्हणून मी आता तुम्हाला जे म्हणालो, कोणाला वाटलं असेल असं की बौद्ध लिहून पण जर आचरण करत नसेल, हे जे मी बोललो तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण त्याच्यामध्ये हकीकत आहे. बुद्धाचा उपदेश आहे. बुद्ध म्हणाले, भिक्खू असो की गृहस्थ उपासक असो, आचरण नसेल तर काहीच उपयोग नाही. आचरणाला महत्व दिलं भगवान बुद्धांनी. देवदत्त भगवंताच्या आत्य भाऊ होता, अमिताचा मुलगा होता ना देवदत्त. त्या गाण्यात चुलत भाऊ म्हटलं, त्या गाण्यात कधी कधी समजा लिहिलंय ते, परंतु भगवंताचा आत्य भाऊ होता की नाही, म्हणजे बालपणीचा. सोबत लहानाचे मोठे झाले. बघा तुम्हाला सांगतो कर्माचा कसा परिणाम आहे. सोबत लहानाचे मोठे झाले. देवदत्त, महानाम, आनंद, सिद्धार्थ गौतम असे बरेच समजा त्यांचे चुलत भाऊ मावस भाऊ जे काही लहानाचे मोठे सोबत झाले. लहानपणापासून देवदत्ताच्या मनात भगवान बुद्धाबद्दल द्वेषभाव होता. भिक्खू झाला, चिवर घेतलं ना, भिक्खू झाला, रिद्धी सिद्धी प्राप्त होती, त्यानेही ध्यान केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, देवदत्तालाही रिद्धी सिद्धी प्राप्त होती, पण रिद्धी सिद्धीचा वापर त्याने चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे रिद्धी सिद्धी त्याची संपली, नष्ट झाली. कारण भगवान बुद्ध म्हणाले, चांगला मनुष्य वाईट बनू शकतो, वाईट मनुष्य चांगला बनू शकतो. देवदत्त भिक्खू झाला, काही दिवस चांगलं आचरण केलं, ध्यान केलं, रिद्धी सिद्धी प्राप्त केली. बघा, वाईट असलेला चांगला झाला, चांगला झाल्यावर पुन्हा वाईट झाला. अंगुलीमाल डाकू होता, डाकू असलेला भिक्खू झाला, भिक्खू होऊन अरहंत झाला, मैत्रीमध्ये तो अग्र ठरला. बघा, तर म्हणून जीवनामध्ये असे चढ उतार येतात. म्हणून सातत्य पाहिजे. कशाचं? जर निर्वाणाकडे वाटचाल करायची असेल तर भगवान बुद्ध म्हणाले, दान पुण्याचं सातत्य पाहिजे. निर्वाणाकडे वाटचाल करायची असेल तर शील पालनात सातत्य पाहिजे. निर्वाणाकडे वाटचाल करायची असेल तर ध्यानामध्ये सातत्य पाहिजे. निर्वाणाकडे वाटचाल करायची असेल तर धम्माचा अभ्यास आचरणिक प्रॅक्टिकली त्याच्यात सातत्य पाहिजे. सातत्य असेल तर त्याचं योग्य फळ प्राप्त होते. धरसोड केली की त्याचं फळ भेटत नाही. जसं एखाद्या रस्त्याने रोज जनावरं माणसं जात असतील तर तिथे गवत उगवत नाही, उगवते, पण कधीतरी कोणीतरी जात असेल तर बिलकुल गवत उगवत राहते त्या ठिकाणी. आणि म्हणून जीवनाचं असंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्या उपासकांना देखील सांगताना भगवान बुद्धांनी तेच सांगितलं की शुद्धी अशुद्धी जी आहे ती आपल्या कर्मावर आचरणावर अवलंबून आहे. जर मन शुद्ध आहे, जर आचरण शुद्ध आहे तर त्याचा परिणाम चांगला होतो. म्हणून निर्वाणाच्या अवस्था सांगितल्या पुढे पुढे त्याला बघा. म्हणून कर्मच जबाबदार आहेत असा याचा एक सारांश आहे. भगवंताने सांगितलं की जरी त्याने चोरी केली नाही पण त्याच्यातून जो वाचला, तर असं म्हणू शकत नाही की त्या मुलींमुळे वाचला तो. त्याला काय म्हणू आपण, वर्तमान जीवनामध्ये जरी तसं वाटत असेल तरी भगवान बुद्ध म्हणाले त्याचं पुण्य होतं तिथे. आणि कर्म दोन वेळेसचे कर्म आपल्याला इथे परिणाम देत असतात. एक तर भूतकाळात केलेलं कर्म भगवंताने सांगितलंय आणि वर्तमानात केलेलं कर्म देखील भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणजे कधी कधी असं होते की जसं जन्म म्हटले भगवान बुद्ध, मनुष्य जन्म कशामुळे प्राप्त होतो म्हणाले भगवान, पूर्वजन्माचं पुण्य कर्म असल्यामुळे मनुष्य जन्म प्राप्त होते. धम्मपदातच गाथा आहे, तुम्ही जर आता वाचतच असाल, तुम्ही काही विशेष नाही त्याच्यामध्ये, अनेक ठिकाणी भगवंताने सांगितलंय की मनुष्य जन्म किच्छो मनुष्य पटी लाभो किच्चंग मच्चान जीवितं म्हटलं बघून, किच्चंग सद्धम्म सवनं किच्चंग बुद्धान उपादो म्हणाले भगवान बुद्ध. कठीण म्हणाले, कठीण शब्द वापरला. किच्चंग म्हणजे
कठीण हा शब्द वापरला भगवंताने. मनुष्य जन्म प्राप्त होणं कठीण आहे, मरणाऱ्याचे जिवंत राहणं हेही कठीण आहे, सद्धम्माचा उपदेश श्रवण करायला भेटणं हेही कठीण आहे, आणि बुद्धाची उत्पत्ती होणं, बुद्ध जन्माला येणं हेही कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि म्हणून या गाथेमध्ये या चुल्ल जो काही आहे चुल्ल काल, त्याला जो उद्देशून उपदेश केला भगवंताने, निर्वाणाची अवस्था त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, विझण्याच्या बद्दल, शुद्धी अशुद्धी याच्याबद्दल याच्यावर भर दिलेला आहे. विशुद्धी मग्ग जो आहे त्याच्यामध्ये निर्वाणाकडे नेणाऱ्या 7 पायऱ्या सुद्धा याच्यामध्ये सांगितल्या आहेत. आणि त्यामुळे भगवान बुद्ध या चुल्ल कालाला उद्देशून जे उपदेश करतात तो अत्यंत प्रेरणादायीच उपदेश आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंताने कर्माला प्राधान्य दिल्यामुळे या शुद्धी विशुद्धीला मानलेला आहे त्या ठिकाणी, की शुद्धी असेल अशुद्धी असेल आपल्यामुळेच निर्माण होते. कोणी दिसायला सुंदर आहे म्हणून शुद्ध आहे असं म्हणू शकत नाही, कोणी फार चांगल्या कुळात जन्माला आलंय म्हणून शुद्ध आहे असा काही विषय नाही, कोणी एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलंय म्हणून कोणी शुद्ध आहे असा काही विषय नाही. भगवान म्हणाले माणसं कर्माने शुद्ध होतात आणि कर्मानेच अशुद्ध होतात. हे भगवंताचं वचन आहे. संसारामध्ये जीवन जगताना सुद्धा जे लोक चांगले असतात, चांगल्या स्वभावाचे, चांगल्या आचरणाचे, खरोखरच बघा ते लोक सर्वांनाच आपले आपले वाटतात, आपुलकी वाटते त्यांच्याबद्दल. पण जे लोक आचरणशील नसतात ते कोणालाच हवे हवेसे वाटत नाही, त्यांच्या संगतीत कोणी राहत नाही. आणि त्यामुळे या संपूर्ण ग्रंथामध्ये बऱ्याच गाथा ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या गाथा आहेत. बऱ्याच म्हणजे काय, सर्व बुद्धाचं वचनच महत्वाचं आहे, पण सर्वच काही आपल्याला समजत नाही. म्हणून तुम्हाला चुल्ल काल जे आहेत त्याला घेऊन ही गाथा मी सुरुवातीला सांगितली. तुम्हाला मी दृष्टांत एक सांगेल जाता जाता, याला धरूनच एक दृष्टांत आहे. पूर्ण गाथेला मी विस्तार करत नाही आहे, कारण एक तर मला निघायचं आहे, दुसरी गोष्ट जास्त बोलत नाही, सुरुवातीलाच सांगितलं. आणि धम्मपदावर आपली एक सिरीज येणार आहे. आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये धम्मपदाच्या गाथा रेकॉर्ड केल्यात, हिंदीमध्ये पण त्याचं भाषांतर केलंय. आणि हिंदी भारतातल्या बहुतांश लोकांना समजते, बऱ्याच दुसऱ्या राज्यातील लोकांचं इच्छा असते ज्यांना थोडी थोडी मराठी कळते, म्हणते जी हिंदी में प्रवचन देते रहो. त्यांना म्हणालो बापा आम्ही महाराष्ट्रात जन्मलो, आता हिंदी आमची काही एवढी काय म्हणू त्याला परफेक्ट, इंग्लिश शब्द तो परफेक्ट है, आता हिंदी इतनी हमारी परफेक्ट नहीं है, तो उनको हम समझाते हैं कभी कभी, तो वो फिर भी रिक्वेस्ट करते हैं भंते जी हिंदी में बात करने का प्रयास करते रहो, हमें भी समझ में आएगा, हम हाव भाव से ही समझते हैं कि कुछ तो अच्छी बात चल रही है और भगवान बुद्ध के बारे में चल रही है, बाबा साहब के बारे में चल रही है, लेकिन ये अगर पूरा प्रवचन पूरी देशना हिंदी में होती तो हमें बहुत अच्छी तरह से समझ में आती. त्यांना म्हणालो बा आम्हाला काही जमत नाही, पण आम्ही हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुजरातला गेलो होतो आम्ही, तिथे भगवान बुद्धाच्या म्हणजे बौद्ध वारसा आहे तिथे. तुम्ही जर कधी गेलात, ह्युएन संघ हे पूर्ण भारतामध्ये फिरले बघा, गुजरातला तुम्ही कधी गेलात तर तिथे फार मोठे अवशेष आहेत. तर तिकडे हिंदीमध्ये बोललो बा, तर ते लोक म्हणे म्हणते तुम्ही तर म्हणे हिंदी जमत नाही, तर तुम्हाला हिंदी जमते म्हणे. म्हटलं आम्हाला तर माहित नव्हतं बा, तुम्ही म्हणता म्हणून जमते. तर धम्मपदाची सिरीज हिंदीमध्ये करायला पाहिजे आणि खरंच हिंदीमध्ये प्रचार प्रसार करायला पाहिजे. भिक्खू असो त्या ग्रहस्थ उपासक असो, तर त्यांनी हिंदीमध्ये खरंच बोललं पाहिजे, कारण आता धम्म प्रचाराचा डंका वाजलेला आहे बघा, खरोखरच डंका वाजलेला आहे. तुम्ही कुठेही जा आता, तुम्हाला म्हणजे एक काळ होता, मी अनुभवला लहानपणापासून या चिवरामध्ये, एक काळ होता कुठं कार्यक्रमाला गेलं की नाही आपलेच लोक म्हणायचे भंतेजी थोडीशी शॉर्टकट वंदना घ्या, लय वेळ झाला आता आम्हाला जेवण करायचं. जेवण्यावर लय दात बापा, हातच राहायचा, पंक्ती उठल्या पाहिजे म्हणते, बाकी काही हो न हो, कार्यक्रम किती चांगला झाला, जेवणच केलं नव्हतं म्हणजे काय करा. बरं खीरदान तर द्या म्हणते, एवढे लोक आले बिचारे, त्यांना खीरदान द्या, खाण्यावर लय दात आहे. तर हे यासाठी म्हणून सांगतो मी जरा, की भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो, याला धरून आहे, तर तुम्ही तो ऐकलेला असेल. मनुष्य प्राणी बहिर्मुखी आहे बघा, याचा सारांश मी
दृष्टांतातून सांगतो. म्हणजे भगवंताने जसं सांगितलं की नाही, शुद्धी अशुद्धी कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे ना बापा, दुसऱ्यावर थोडी अवलंबून आहे. दुसऱ्याकडे तर बोट करायला तयारच आपण, पण भगवंताचं वचन आहे शुद्धी अशुद्धी आपल्यावर अवलंबून आहे. तर एक दृष्टांत आहे. एक गुरुजी होते, त्यांच्याकडे भरपूर शिष्य होते त्याच्याशी संबंधित. तर एक दिवस एक शिष्य, त्याचं शिक्षण संपलं होतं, सेंड ऑफचा प्रोग्राम होता त्याचा. तर गुरुजीकडे आला, गुरुजीला नमस्कार केला, गुरुजीकडे असलेला एक आरसा दिला. आता दृष्टांतच आहे, बोधकथा नाही तर तुम्ही म्हणाल बापा असे होते का, तर तसं तर मग लय काय काय आहे. तर बोधकथेत नावच बोधकथा आहे, बोध घेण्यासाठीची. तर ते शिष्य जात होता, जाता जाता गुरुजी म्हणाले तुला मी गुरुजी म्हणून एक भेट देतो. तर माझ्याकडे एक दिव्य आरसा आहे. आरसा दिव्य बिव काही नसते, समजून घेण्यासाठी. तर दिव्य आरसा आहे, तो आरसा तुला देतो. त्या आरशाची विशेषता अशी आहे की त्याच्यामध्ये ज्यांचा चेहरा पाहिला जाईल त्यांच्या मनातले भाव प्रकट होतात, दिसतात. हे लय खुश झालं, लय खुशी होती आपल्याला दुसऱ्याचे अवगुण पाहिल्यावर. तर ते आरसा घेतला त्यानं, ते हुशार होतं. आता काही लोक जास्तच हुशार असतात, जास्त हुशार असतात कामाने. पण जेवढं पाहिजे तेवढंच हुशार राहावं, ते कामी पडते आपल्या पण दुसऱ्यांच्या पण. आरसा घेतला तर गुरुजीने सांगितलं होतं ज्याच्या चेहऱ्यासमोर धरशील त्याच्या मनातले भाव त्याच्यात दिसतील. यानं आरसा घेतल्या बरोबर गुरुजीने सांगितल्या बरोबर गुरुजीच्या तोंडासमोर धरला. गुरुजीच्या तोंडासमोर धरल्यावर गुरुजी काय मुक्त नव्हते, निर्वाण अवस्था काय प्राप्त नव्हती गुरुजीला. आता राग द्वेष लोभ मोह माया अहंकार ईर्ष्या अरहंताला जर सोडलं आणि बुद्धाला जर सोडलं तर सगळ्यांमध्येच असते, असं काही नाही. हे मुद्दा म्हणून सांगतो जाहीरपणे तुम्हाला. असा भावही कोणाच्या बद्दल आपण ठेवू नये की मुक्त झाले की काय, होतील तर त्यांचं पुण्य ते, आणि आपणही त्यांच्या मागे मागे व्हाव, चांगलीच गोष्ट आहे. परंतु असं काही नाहीये. तर विकार कोणाच्या मनात नसतात. विकार मुक्त कोण असते? अरहंत आणि बुद्ध. बाकी सगळ्यांच्या मनामध्ये विकार असतात. तर मग त्या गुरुजीने आरसा दिला, त्यांच्या तोंडासमोर धरला. आता गुरुजीमध्ये काहीतरी अवगुण असतील, आता आमच्यात अवगुण आहे, आम्ही काय बिलकुल अरहंत झालो असा काही विषय नाहीये. आणि तसं कोण म्हणताय कामा नाही बापा. तर गुरुजीच्या समोर धरला तर याचा तोंड चेहराच पडला. हे लय दिवस होतं गुरुजी सोबत शिकण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी. यानं आरसा पाहिल्या याचं बारीक तोंड झालं, बॅटरी डाऊन झाली याची, आणि याला पश्चाताप वाटू लागला. तर गुरुजी हुशारच असतात, गुरुजीकडे अनुभव असतो, आचरणाचा अनुभव असतो ना. पुस्तकी ज्ञानाचा अनुभव वेगळा आणि आचरणाचा अनुभव वेगळा असतो. तुमच्या माहितीसाठी सांग, ज्ञानाच्या ठिकाणी प्रज्ञा प्रज्ञेच्या ठिकाणी आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, ज्ञानाला नॉलेज म्हटलं, प्रज्ञेला विजडम म्हटलेलं आहे बुद्ध धम्मामध्ये, तुम्ही अभ्यास करत असाल. म्हणून ज्ञान आणि प्रज्ञा एकच नाही आहे. तर मग त्याचा हिरमोड झाला, चेहरा पडला. त्याला वाटलं मी ज्या गुरुजीला आदर्श मानत होतो त्या गुरुजीच्या मनात काही भाव आहेत, थोडेफार विकार आहेत, अवगुण आहेत. मी तर असं समजत होतो की बा अरहंत झाले की काय, मुक्त झाले की काय. तर गुरुजीनं ओळखलं. गुरुजी मनातल्या मनात म्हणे ठीक आहे म्हणे बाळा, मग आता तू ये बारीक तोंड म्हणे ठीक आहे म्हणे, येतो म्हणे. गेलं बाहेर. हे घरी जाईपर्यंत यानं रस्त्यात जे जे भेटेल त्यातल्या एकालाही सोडलं नाही. यानं प्रत्येकासमोर आरसा धरू आरसा. घरी जाईपर्यंत परेशान झालं. मी तर दुनियेला लय चांगलं समजत होतो, दुनिया तर बरोबरच नाही. ती बाई बरोबर नाही, तो माणूस बरोबर नाही, तो पोरगा बरोबर नाही, ती पोरगी बरोबर नाही, त्याची आई बरोबर नाही, तो कोणाची आजी बरोबर नाही, कोणाचे वडील बरोबर नाही, कोणाचा भाऊ बरोबर नाही, माझा मित्र बरोबर नाही, माझी मित्रहीण बरोबर नाही. असं म्हणता घर गाठलं बा. काही लोकांना लय उकळ्याच फुटतात असे. दुसऱ्याला नाव ठेवणं, दुसऱ्याचं पाखडणं लय जमते, त्याच्यात लय इंटरेस्ट. आताच म्हटलं मी सरांना, त्यातल्या त्यात आपल्या काही लोकांना तर लय सुचते तसं. त्रुटी काढायला, नाव ठेवायला, चांगल्याचं कौतुक नाही करणार, पण वाईट काही झालं की त्याचा असा डंका आवाज. माहितीये तुम्हाला तिकडं ते हे मला विचारा तुम्ही, असे लय भेटतात. तुम्ही नाही तसे बापा, पण असे लय लोक राहतात.
आणि स्वतःला ज्ञानी समजणारे. विशेष म्हणजे हे घरी पोहोचलं बा. घरी पोहोचल्यावर याच्या मनात विचार आला, बा या जगात कोणीच चांगलं नाही, माझे गुरुजी चांगले नव्हते आणि बाकीचे लोक कोणीच चांगले नव्हते. एकदा घरच्या नाही तपासलं तर काय फरक पडेल. यानं धरला बा आईच्या समोर आरसा. आता आई काय अरहंत थोडी होती. राग द्वेष लोभ मोह कोणात नाही, कोणात नाही, सगळ्यांमध्ये असतो, फक्त प्रमाण त्याचं कमी जास्त असते. तर याला वाटलं बापा आई बी रागन द्वेषण अहंकार तर लय काय आई तय बी. त्याला वाटलं बापा आईचं गणित बिघडलं असेल, वडिलांच्या समोर धरू. त्यानं वडिलांच्या समोर धरला. भावालाही सोडलं नाही, बहिणीलाही सोडलं नाही, राहिली बायको. त्याला वाटलं बा बायकोला सोडून गेलो होतो मी प्रशिक्षण घ्यायला, बायकोत काही बदल झाला का पाहू. तर धरला बायकोच्या समोर. याचा चेहरा लय डाऊन झाला, मग पूर्ण बॅटरी डाऊन. मी म्हणे पश्चाताप होतोय म्हणे मला आता तुझ्याशी लग्न करू. बायको म्हणे काय झालं बापा. म्हणे हा दिव्य आरसा आहे, तुझ्या मनातले सगळे भाव समजले म्हणे मला. ठीक आहे म्हणे, ती काय हरकत नाही, मी जातो बाहेर, तुम्ही जा म्हणे त्या आश्रमामध्ये निघून गुरुजीकडे. म्हणे ठीक आहे काय हरकत नाही, तुम्हाला लागत नाही. गेलं बाहेर. याचं मन याला बेचैन करत होतं. असं मन बेचैन करते बघा माणसाला. विकार युक्त असलेलं मन माणसाला बेचैन करत राहते बघा. म्हणून काही काही लोकांचे असे डोळे बघा, असे म्हणजे नाव ठेवत नाही पण कोणाला. विकार ज्यांच्या मनात आहेत त्या लोकांचा स्वभाव, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांचं सगळ्या गोष्टी बघा अशा वेगळ्याच असतात बघा. पण ज्यांचं मन समाधानी आहे, विनम्र आहे, लीन आहे, बुद्ध धम्मा संघाशी श्रद्धावान आहे, त्या लोकांमध्ये बघा विनम्रता असते, चांगुलपणा असतो, त्यांची नजरही चांगली असते, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते, प्रसन्न राहतात, सगळ्यांना नावत ठेवत बसत नाही, तर समजूतदारपणाही असतो. ते संसारिक असो की संसार त्याग केलेले असो. आणि म्हणून ते पोहोचलं गुरुजीकडे. कशासाठी पोहोचलं असेल, पुन्हा परत गुरुजीला माहीतच होतं की हे पुन्हा फिरून येणार आहे. गुरुजी हुशारच होते. आणि फिरून आलं, बसलं गुरुजीच्या समोर. आणि गुरुजीनं मुद्दाम विचारलं, काय झालं बाबा, तुझा काऊन बॅटरी डाऊन झाली, तुझा काऊन चेहरा पडला. गुरुजी म्हणे एवढे दिवस मी प्रशिक्षण घेतलं तुमच्याकडे, तुम्हाला मी असं समजत होतो तसंच समजत होतो बा, मला वाटलं मुक्त असाल तुम्ही, पण तुमच्यात म्हणे माफ करा अवगुण आहेत म्हणे थोडेफार. तर गुरुजी म्हणे आहेत म्हणे, मी माझा प्रयत्न सुरू आहे कमी करण्याचा. तू प्रयत्न केले का म्हणे, तुला आरसा दिला होता. हो म्हणे गुरुजी मी प्रयत्न केले. ते म्हणे कसे प्रयत्न केले. इथून गेल्यावर म्हणे मी कोणाला सोडलं नाही म्हणे, गावातल्या माझ्या घरच्यांना सोडलं नाही, प्रत्येकाची परीक्षा घेत राहिलो म्हणे. बिलकुल त्यांच्या तोंडासमोर आरसा धरता धरता म्हणे पूर्ण परीक्षा घेतली. आणि गुरुजी आता असं मला वाटू लागलं म्हणे जग फारच वाईट आहे, जगात कोणीच चांगलं नाही. गुरुजी म्हणे बरं 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 दाखव म्हणे आरसा. गुरुजीने घेतला आरसा आणि धरला त्याच्या तोंडासमोर. आणि आता बोल म्हणे. ते काय बोलल, मुकच बसलं. तर भगवान बुद्धाने सांगितलं की मनुष्य प्राणी बहिर्मुखी जास्त आहे. कसा आहे, बहिर्मुखी आहे. लोकांच्या चुका, लोकांचं अज्ञान, लोकांचे विकार, लोकांच्या बाबतीमध्ये शोधून शोधून बहिर्मुखी एवढा बनतो म्हणाले भगवान बुद्ध. अज्ञानातच जन्माला येतो, अज्ञानातच जीवन जगतो, अज्ञानातच राहून मूर्ख राहून मरतो म्हणाले भगवान बुद्ध. आणि पुन्हा या भवचक्रामध्ये पडतो. हे अज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं अंतर्मुखी बनावं. भिक्षूंनाही, उपासकांनाही आणि प्रत्येकाला सांगितलं अंतर्मुखी बना. ध्यान करत राहा, संयमाने राहा, याच्यावर संयम ठेवा, याच्यावर संयम ठेवा, याच्यावर संयम ठेवा. तुम्ही कुठेही वागणारे असाल तर संयमशील जीवन जगा. आणि याही गाथेमध्ये तेच सांगितलं, आपली शुद्धता आपल्यालाच करायला पाहिजे. म्हणून एक मनुष्य दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. भगवान बुद्ध सुद्धा म्हणाले मी मोक्षदाता नाही आहे, मी मार्गदाता आहे, मी एक शिक्षक आहे. मी माझं सांगण्याचं काम आहे, माझी अनुभूती आहे. मी तुम्हाला सांगतोय की मी निर्वाणाला पोहोचलो आहे, निर्वाणाचा हा मार्ग आहे, एवढा एवढा मार्ग आहे, असा असा मार्ग आहे, उजवीकडे कुठे जायचंय, डावीकडे कुठे जायचंय, कुठे थांबायचंय, कोणतं झाड लागेल, हे सगळं सांगेल तुम्हाला.
परंतु त्या मार्गाने तुम्ही गेला तरच निर्वाण तुम्हाला मिळेल. निर्वाणाच्या बद्दल तुम्हाला कितीही ज्ञान असेल, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी बद्दल कितीही ज्ञान असेल, ते ज्ञान ज्ञानाच्याच ठिकाणी राहील. अनुभूतीचं ज्ञान वेगळं आहे, आचरणाचं ज्ञान वेगळं आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला शुद्ध करू शकत नाही, आपल्याला स्वतःलाच आपण शुद्ध करायचं असते म्हणाले भगवान. म्हणून बुद्ध जरी शिकवणारे असतील, भिक्खू जरी शिकवणारे असतील, अरहंत जरी शिकवणारे असतील, तरी मुक्त तेव्हाच आपण होऊ शकतो जेव्हा आपण त्या मार्गावर मार्गक्रमण करत राहू. नाही तर पानाती पाता वेरमणी म्हणत राहायचं फक्त बस. आदिना दाना वेरमणी म्हणत राहायचं. वंदना पाठ होते, पंचशील पाठ होते, याचना पाठ होते, पंचशिलेची याचना पाठ होते, आशीर्वाद गाथा पाठ होते, भीम स्मरण पाठ होते, सगळे सुत्त गाथा पाठ होतात, वंदन करता येते, सगळं शिकवता येते. पण आचरणात जर उतरत नसेल तर ते ज्ञान कुचकामी आहे. म्हणून आपल्या लोकांना मी नेहमी सांगतो, वामन दादा म्हणाले, वाणीत भीम असता, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. तर वाणीत भीम आहे आपल्या प्रत्येकाच्या. बिलकुल बाबासाहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत, पण करणीतही भीम पाहिजे. पण करणीत भीम कोणता पाहिजे? तर नुसताच संघर्ष करून असा हात जोडून जय भीम म्हणून काय काय करू एवढाच नाही, नुसता निळी लावून. तर बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म पाळता आला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी पाळता आल्या पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे. नुसत्याच भोंग्यावर ओरडू ओरडू म्हणण्यासाठी 22 प्रतिज्ञा सांगितल्या नाही, दुसऱ्याचं भांडण ओढून घेण्यासाठी 22 प्रतिज्ञा सांगितल्या नाही, तर आपल्या लोकांमध्ये आचरणिक बदल व्हावा यासाठी त्या 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत. हेही आपल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नुसत्या 22 प्रतिज्ञा काही पाठ करण्यासाठीच नाही सांगितल्या, फक्त बौद्ध धम्म पण काही पाठ करण्यासाठी दिला नाही, तर तो आचरण करण्यासाठी दिलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेला हा बुद्ध धम्म आपण पाळावा अशी अपेक्षा आहे सर्वांच्याकडून. आणि म्हणून या धम्मपदातील या गाथेला थोडक्यामध्ये तुम्हाला मी ह्या दृष्टांत आणि इकडचं तिकडचं बोलून जे काही समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे याचा जो सारांश आहे तो आपल्याला समजला असावा आणि समजेल निश्चितपणे. दुसरी गाथा मी सांगितली नाही आपणास. मोठा उपदेश आहे हा भगवंताचा. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, रोज आणि रोज प्रवचन होत आहेत, रोज आणि रोज कोणीतरी भाष्य करत आहे, वक्ता येत आहे, तुम्ही बोलवत आहात, आणि त्यामुळे खरं तर ही अभिनंदनीय गोष्ट आहे. असे उपक्रम मी जाहीरपणे सांगेल की प्रत्येक तालुका, गाव, खेड्यामध्ये, शहरामध्ये, सगळ्या ठिकाणी जिथे भिक्खू नसेल तिथे राबवलेच पाहिजे. कारण भिक्खू असेल तर धम्मदेशना होत राहतील, पण भिक्खूंची संख्या नगण्य आहे आपल्याकडे. थायलंड, श्रीलंकेसारखी भिक्खूंची संख्या नाही आहे, आणि जे आहेत ते सगळेच प्रशिक्षितच आहेत असं काही आपण म्हणू शकत नाही. आणि त्या बिचाऱ्यांना नाव ठेवू काही उपयोग होत नाही. कारण जाऊ द्या बापा, आता काय बोलणार. आणि त्यामुळे आज या मंगलमय दिनी आपण सर्वांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं आहे आणि आमचा भिक्खू संघाचा यथोचित सन्मान केला. एवढ्या मोठ्या संख्येने आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
the great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।